नमस्कार, जय भीम, जोहार. मी राजगुरू कदम आणि आपण पाहत आहात मूकनायक. भगवान गौतम बुद्ध यांची 2527वी जयंती संपूर्ण जगभरात साजरी होत असताना या ठिकाणी भारत देशामध्ये मुंबई येथे प्रथमच या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2527वी जयंती साजरी होणार आहे. आपण आहोत दादर चैत्यभूमी येथे. दादर चैत्यभूमी येथे 1000 भिक्खू संघाच्या वतीने 1,00,000 दिवे लावून भगवान गौतम बुद्ध यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होणार आहे. हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी ह्या जयंतीचा दीप्यमान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर आपण या बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जी वैशाख पौर्णिमा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होत आहे. आज तोच इतिहास धरून, तोच धागा धरून आज नव्याने वैशाख पौर्णिमा या मुंबईतील चैत्यभूमी येथून साजरी करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जे जगामध्ये दीपोत्सव केला जातो तो वैशाख पौर्णिमेला केला जातो. वैशाख पौर्णिमा ही महत्वाची आहे भगवान गौतम बुद्धासाठी. एक अद्वितीय असं उदाहरण आहे. बुद्धाचा जन्म ह्या दिवशी आहे. बुद्धाला संबोधी एनलाइटमेंट जे प्राप्त झाले ते वैशाख पौर्णिमेला. बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं आहे ते वैशाख पौर्णिमेला. असं अद्वितीय असं उदाहरण जगामधलं आहे. त्यामुळे हा दीप महोत्सव हा बौद्धांचा आहे, परंतु ती परंपरा खंडित झाली. ती पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ज्या लेण्या केव्ज आहेत आपल्या, सम्राट अशोकाने 84,000 सुपर लेण्या केव्ज बांधल्या. त्यातील काही केव्ज मध्ये ह्या दीप उत्सवाच्या खुणा अजूनही सापडतात आणि त्यामुळे एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धाचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जीवन धम्माचं या देशामध्ये केलं, त्या धम्माचा संस्कृती, त्या धम्माची परंपरा या देशामध्ये राहावी. आपण आता बौद्ध झालो, आता त्या संस्कृती त्या मार्गाने जाण्यासाठी हा दीप महोत्सव महत्वाचा आहे असं मी समजतो. सगळ्यांना पुन्हा एकदा वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. बुद्धाय, जय भीम. मी वसई या ठिकाणावर आलेलो आहे आणि खरोखर आज तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो दीप महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. तर या जयंती दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम ज्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की खरोखर आज या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल त्या सर्व टीमचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व बौद्ध बांधवांना मी या दिनाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्यासोबत उपासक उपासिका आहेत. आपण कसं पाहता या सोहळ्याकडे? पहिलं तर मला खूप सगळ्यांना जय भीम बोलू इच्छितो. आणि हा जो आपण कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, तर असं इथे सगळीकडे बघून असं खूप अशी एक अंगात वेगळीच ऊर्जा इथे निर्माण होते आणि एक उत्साह घेऊन जातो आम्ही इथून. आणि दरवर्षी असा हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि उद्या गौतम बुद्धांचा जो जन्मदिवस आहे म्हणजे बुद्ध पौर्णिमा, त्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहेत. तर सगळ्यांना मी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जसे करून सर्व समाज बांधव एकत्र येऊन सगळं एका ह्याच्यात उत्साहाने साजरा केला पाहिजे. तर एवढंच मी बोलू शकतो. आणि मला खूप असं इथे सगळ्यांना बघून, एवढा असं समाज सगळं एकटलेला बघून खूप बरं वाटतंय. थँक्यू. जय भीम. उपस्थित झालात, काय सांगाल?
हा खूप एकदम अविस्मरणीय क्षण राहील असं मला वाटतंय. आणि जो प्रकाश रात्रीचा बुद्ध पौर्णिमेला आज दिसणार तेही अरबी समुद्रात, तो अतिशय अप्रतिम राहील हे मी नक्की सांगू इच्छितो. आणि अशाच पद्धतीने असेच दिवे एक दिवस महाबोधीला लावू हे नक्कीच आहे. सो असाच दैदिप्यमान सोहळा महाबोधी बुद्ध विहारला पण करू एखाद्या वेळी, असं माझी इच्छा आहे. आणि हा सोहळा असाच नेहमी सुरू राहावं. फक्त हा सोहळा ठेवावा, पॉलिटिकल इव्हेंट व्हायला नको असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी एंटरटेन आणि सगळ्यांनी यायला हवं. फक्त एक प्रॉब्लेम होता की जवळपास बऱ्याच लोकांपर्यंत हे लोक पोहोचू शकले नाहीत किंवा ॲडव्हर्टाईज ते करू शकले नाहीत. त्यात त्यांनी भर घालायला हवी आणि बऱ्याच गोष्टींची काळजी घेऊन ते अजून मोठा सोहळा पार पाडण्यास साध्य होतील. थँक्यू. सुंदरच. आणि दादर चैत्यभूमी जे आपले प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे, या ठिकाणी 1,00,000 दिवांच्या दैदिप्यमान अशा दिवे लावून या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी होत आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात, काय सांगाल? नमस्कार, जय भीम. मी दर्शना कांबळे. जसे इथे हजारो दिवे लागणार आहेत आणि जयंती जी साजरी होणार आहेत हे कदाचित पहिल्यांदा होत आहे दादरमध्ये आणि हा रेकॉर्ड होईल कदाचित. आणि जितके 1000 दिवे लागणार आहेत तर माझं एक असं छोटंसं मत आहे की अभ्यासात किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये असेच दिवे लागत जाऊ. एज्युकेशनल पिढीसाठी किंवा नवीन पिढीसाठी जे लहान मुलं आहेत, इकडे जे लोक येत आहेत आपल्या लहान मुलांना घेऊन, यंग जनरेशनला घेऊन, सो फक्त दिवे लावायला किंवा इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट करायला नसावं, तर ज्ञानात पण तेवढीच भर पडली पाहिजे. आणि कायम म्हणजे राग नका धरू या गोष्टीचा. बुद्ध जसे शांत होते तसं शांत चित्ताने शांत मार्गाने आपण आपल्या अभ्यासाचा किंवा एज्युकेशन सिस्टमचा जो प्रवाह आहे तो कायम सुरू ठेवला पाहिजे. हा मेसेज गेला पाहिजे. नॉट अन सोशल मीडिया पोस्टसाठी फक्त मला हे करायचं आहे ते करायचं आहे. आणि जमलंच तर डॉक्युमेंटरीचा कोणी विचार करावा, जसं मी छोटासा विचार करते सध्या मोठ्या लेवलला, पण माझी जस्ट स्टार्टिंग आहे. सो असं असावं. थँक्यू. प्रथम जय भीम सगळ्यांना. जय भीम नमो बुद्धाय. मी कुणाल मगर गोरेगाव येथून. दरवर्षी एक खंत असायची की 14 एप्रिलच्या दिवशी आपले सगळे अनुयायी जमतात, पण बुद्ध पौर्णिमेला सगळे डीम होतात, म्हणजे असं मॉरल डाऊन सारखं वाटतं. नेहमी अशी खंत असायची की बुद्ध पौर्णिमेला सुद्धा एवढीच गर्दी असावी, चैत्यभूमीला गर्दी असावी, प्रत्येक लेणीला गर्दी असावी. जी बुद्ध लेणी आहे, मग ती कारले लेणी असो, भाजी असो, भारताच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या ज्या लेण्या आहेत त्यांना भेट द्यावी, बुद्ध पौर्णिमा काय आहे ती कळावी. आणि आत्ताच्या खास करून तरुण पिढीला त्याचं आकर्षण असावं, जे फक्त रील पुरतं आहे पण ते त्याहून पुढे जाऊन असावं, बुद्धाच्या मार्गाने चालणार असावं. बुद्धाची जी गोष्ट आहे, जसं की अष्टांगिक मार्ग झाले, परित्राण पाठासोबत आपण जी गोष्ट जाणतो, तर या सगळ्या गोष्टी त्यांना जेव्हा आवडतील तेव्हा त्या गोष्टी इकडे येतील, अशी माझी भावना आहे. साजरा केला पाहिजे. बौद्ध पौर्णिमा म्हणजे ही सगळ्याची आपल्या जीवनाची एक क्रांती आहे. सगळ्यांना शुभेच्छा आहे गौतम बुद्धाच्या जन्मदिवसाच्या. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा धम्म आपला सगळ्या पुऱ्या भारताच्या बाहेर पण आहे आणि भारतात पण आहे. आणि हा धर्म आपला फक्त ते संघ म्हणतात हिंदू लोक, पण हा संघ त्यांचा नाहीये, आपला आहे, बौद्धिस्ट लोकांचा संघ आहे. जय भीम. जय भीम. आणि मला खूप छान वाटतं इकडे येऊन, सगळ्यांना बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ती उत्साह दिसतोय आणि खूप छान वाटतंय. सगळे दिवे आपण आज. मिसेस कुंदादेव, राहणार करंजाडे इथून आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे इथे चैत्यभूमीला 1 मेला खूप भगवान बुद्धाचा जन्मदिवस होतो आणि या निमित्ताने आम्ही सर्व लोक इथे येतो आणि त्याची मजा घेतो. इतकं छान वाटतं आणि भरून पण येतं, इतकं म्हणजे की खूपच. तर मी या वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. जय भीम. मी शेलू या इकडून तिथून आलेलो आहे आणि मला खूप उत्सव वाटायला लागलाय आणि खूप छान वाटतंय. असा उत्सव पहिल्यांदाच
बघायला मिळतोय आणि मला खूप खूप छान वाटतंय. मानवतेचा संदेश दिले. दीपोत्सवाची पहिल्यांदाच ही भारतामध्ये करण्यात येणार आहे. भारतामध्ये करण्यात आहे त्याचं सगळं श्रेय आपल्या भीमराव आंबेडकरांना देण्यात येत आहे. आम्ही उपासिका त्यांचे धन्यवाद करतो आणि बुद्ध जयंतीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्हाला खूप आनंद होत आहे. खूप आम्हाला आनंद होतोय. जगत भगवान गौतम बुद्ध यांची 2527वी जयंती आणि ती एक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी बोधी फाउंडेशनच्या वतीने दीपोदानोत्सव दादर चैत्यभूमी येथे साजरा होत असताना या ठिकाणी लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या दैदिप्यमान सोहळ्याला मुक्ता नाईकच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन प्रकाश लांडगेसह मी राजगुरू कदम, मूक नायक, दादर चैत्यभूमी.